नमस्कार. मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर. मित्रांनो, आज आधार कार्ड आपल्या सर्वांकडेच आहे. ह्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांकडेच आधार कार्ड आहे. आणि ह्या आधार कार्डून एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेलेली होती. त्या केसचं नाव असं आहे, सरोज वर्सेस इफको टोकलो जनरल इन्शुरन्स कंपनी. आणि ह्या केसचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 24 ऑक्टोबर 2024 रोजी त्या ठिकाणी लागला. सदर केसचे फॅक्ट्स थोडक्यात असे आहेत, ह्या जे सरोज आहेत त्यांचे पती एका अपघातामध्ये मयत झालेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही वाहनामुळं माझ्या पतीचं अपघात झालेला आहे, त्या वाहनाच्या निष्काळजीपणामुळं माझ्या पतीला मयत व्हावं लागलं. त्या वाहनावरील जे काही इन्शुरन्स आहे, थर्ड पार्टी इन्शुरन्स, ते आम्हाला मिळावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संबंधित MACT कोर्टामध्ये, मोटार ॲक्सिडेंटल क्लेम ट्रायब्युनलमध्ये त्या ठिकाणी क्लेम मिळण्यासाठी कंप्लेंट त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेली होती. आणि संबंधित MACT कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या हक्कामध्ये 19 लाखापर्यंत त्या ठिकाणी क्लेम मंजूर केलेला होता. आणि ह्या निकालातून नाराज होऊन जी काही इफको टोकलो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल केली. आणि त्या अपीलमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही मयत व्यक्ती आहे, ह्या सरोज यांचा पती अपघातामध्ये वारलेला, त्याचं वय आधार कार्डनुसार 1 जानेवारी 1969 हे आहे, ना की 1 जानेवारी 1970. हे माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं. आणि जो काही 19 लाखाचा क्लेम मंजूर झालेला होता, तो क्लेम रिवाईज करून 9 लाख करण्यात आला. आणि ह्या माननीय उच्च न्यायालयाच्या निकालातून नाराज होऊन सरोज ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही त्यांचे पती अपघातामध्ये वारलेले आहेत, त्यांच्या पतीचं वय 1 जानेवारी 1969 हे आधार कार्डनुसार आहे. आणि स्कूल सर्टिफिकेटनुसार म्हणजे TC नुसार त्यांच्या पतीचं वय हे 1 जानेवारी 1970 असं आहे. आणि जे काही मल्टिप्लिकेशन करायचं आहे ते 1 जानेवारी 1970 नुसार त्या ठिकाणी करण्यात यावं असं सरोज यांचं म्हणणं होतं. आणि कंपनीचं परत तेच म्हणणं होतं की आधार कार्डनुसार त्या ठिकाणी करण्यात यावं. 1 जानेवारी 1969 नुसारच त्या ठिकाणी मल्टिप्लाइड करून त्या ठिकाणी क्लेम देण्यात यावा. ह्या दोन्ही बाजूचं त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हणणं ऐकलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी असे फाइंडिंग्स दिलेत की आपल्या भारताचे जे काही कायदे आहेत ते असे आहेत की उदाहरणार्थ जो काही ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 जो आहे, ह्या कायद्यानुसार असं आहे की कोणाचंही वय जे आहे स्कूल सर्टिफिकेटनुसार ठरवल्या जाते, किंवा त्याची जे काही 10वीची सनद आहे त्यानुसार ठरवल्या जाते. समजा हे त्याच्याकडे नाही तर ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका, ज्या की स्थानिक स्वराज्य संस्थेनं बर्थ सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यानुसार ठरवल्या जाते. आणि हे दोन्ही जर एखाद्याकडे नसेल तर त्याचे ऑसिफिकेशन टेस्ट म्हणून त्या ठिकाणी केल्या जाते, जी की हाडाची टेस्ट असते, एज बोन टेस्ट त्याला त्या ठिकाणी म्हणल्या जाते. त्यानुसार त्यांचं वय ठरवल्या जाते. असं त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने फाइंडिंग्स दिलेले आहेत. आणि पुढं असंही म्हणलेलं आहे, जे काही आधार कार्ड आहे, माननीय केंद्रीय मंत्रालयाने म्हणजे कायदेमंडळाने, केंद्रीय सरकारने सन 2009 मध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि आधार कार्ड म्हणजे एखाद्याची बायोमेट्रिक त्या ठिकाणी घेतल्या जाते, म्हणजे फिंगरप्रिंट्स, डोळ्यांचे वगैरे असे ते आहे. म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे तुमचा, त्याच्यावरून तुम्हाला वय ठरवता येत नाही. आधार कार्ड केवळ शासकीय योजना आणि सबसिडी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. हे फाइंडिंग्स त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देऊन जो काही क्लेम रिवाईज हायकोर्टाकडून करण्यात आलेला होता, तो क्लेम परत वळवून 15 लाखापर्यंत त्या सरोज यांच्या हक्कामध्ये करण्यात आलेला आहे. धन्यवाद.